मी पृथ्वीवर असतो, दगडाच्या आतमध्ये लपलेला असतो आणि मी खूप जुना आणि ठिसूळ आहे, पण तो कधी दिसत नाही, पण लय महत्त्वाचा आहे. अशी कुठली गोष्ट आहे बरं? बघा मी सांगितलेलं गेल्या लेक्चरला तुम्हाला सांगितलेलं की दगड कसा तयार होतो, दगडामध्ये काय काय असतात, आणि पण सांगितलेलं बघा पाणी काय 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 सांगितलेलं जमा झाल्यानंतर मग काय होतंय. कोण सांगणार बघू? तर सांग शिवानी काय होणार आहे? त्यात पाणी असं साचतोय, गोल साचा तयार होतो तुझ्या पाण्याला. पाणी जास्त टेम्परेचर पडलं की साचा तयार होतो. हां बरोबर आहे, त्याला मिनरल म्हणतात. ठीक आहे, खाली बस. आणि कोण सांगेल? बरं दगड आहे तो कशापासून तयार झालेला आहे? कोण आखरीला उत्तर दिलेलं आहे? कोणतं? हां वेगवेगळे खडे माती, बरोबर आहे. बसा. आणि सांगा की दगड जो आहे ती धातू आहे की अधातू आहे? अधातू आहे. बघा जरा हात वरती उत्तर होऊन द्यायचं. तू सांग. तर याचं उत्तर आहे धातू. दगडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पाणी असतं, वेगवेगळ्या प्रकारचे खनिजापासून दगड तयार झालेले आहे. सांगितलेलं ना गेल्या लेक्चरला. तर पुढचं ओळख सांगा ना. मी धर्तीवर असतो, माझे अनेक प्रकार असतात, छोटा मोठा चिखलाचा पांढऱ्या रंगाचा. मी आपल्याला घर बांधायला मदत करतो. असं कोण आहे बरं? हात वर करून सांगायचं, अजिबात कोण खाली बसून उत्तर द्यायचे नाही. एकदम सोपं आहे बघा. हा सगळ्यांना यायला पाहिजे. मी धर्तीवर असतो, माझे अनेक प्रकार असतात, छोटा असतो मी, मोठा असतो मी, चिखलाचा तयार झालेला असतो, पांढऱ्या रंगाचा असतो, काळ्या रंगाचा असतो. मी कोण? बघा ती छोटा पण असतात, मोठी पण असतात, त्याच्यापेक्षा पण मोठे असतात. कोण बरं? उभी राहा. खडक सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि कोण सांगणार? खडक तरी आहेच आणि खडकाला आणि काय काय म्हणतात बघा, आणि वेगवेगळे समानार्थी शब्द आहेत. हा बुवा तू सांग. विटा. हा बरोबर आहे, खालचं सांग. आणि कोण सांगणार? महत्त्वाचा एक शब्द दगड. हा तर अगदी बरोबर आहे. सगळ्यांनी हात टाळ्या वाजवा. तर आज आपण कोणता टॉपिक बघणार आहे? बाह्य प्रक्रिया भाग 1. मग बाह्य प्रक्रिया भाग 1 हा टॉपिक बघायच्या आधी आपल्याला काय माहित असायला पाहिजे? आंतरप्रक्रिया. आता ही पृथ्वी आहे, हा अशी पृथ्वी आहे तो समजा. एक आंतरप्रक्रिया होत असते, ह्याचा परिणाम म्हणून जमिनीवर काहीतरी परिणाम होतो. ती झाली बाह्य प्रक्रिया. ती झाली काय? आंतरप्रक्रिया. ती झाली बाह्य प्रक्रिया. त्याचा परिणाम हा वेगवेगळ्या काही झाडांवर होतो. आता हे झाड आहे म्हणून समजा. हे मोठे मोठे दगड आहेत. ठीक आहे, ती झाली आंतरप्रक्रिया. आता म्हटलं तरी चालते आहे ना, आंतरप्रक्रिया. आंतरप्रक्रिया झाल्यानंतर ना त्याचा परिणाम जो असतो ते होतो बाह्य प्रक्रिया. आणि बाह्य प्रक्रिया झाल्यानंतर ना त्याचा परिणाम जो आहे ते हा नैसर्गिक नैसर्गिक वातावरणावर बघा पहिला काय झालं? पृथ्वीच्या आतमध्ये म्हणजे जमिनीच्या खाली काही ना काहीतरी प्रक्रिया होते. ती प्रक्रिया झाल्यानंतर काय? त्याचा परिणाम जो आहे तो बाह्य प्रक्रिया म्हणजे जमिनीच्या वरती त्याचा काय होतो? परिणाम होतो. आता जमिनीच्या वरती परिणाम झाल्यानंतर ना चांगल्या गोष्टी होतात की वाईट गोष्टी घडतात? वाईट गोष्टी घडतात. तर त्या कशा प्रकारे घडतात ते दाखवण्यासाठी मी ते मुलींना पुढे बोलवतो काय, आणि तुम्हाला ते एकदम डिटेलमध्ये सांगतो. तर या सगळ्यांचं लक्ष इथं पाहिजे. मी अंतर्गत हालचाली जेव्हा
भूकवचावरील बाह्य हालचाली आहे. मी महापूर, पूर आणि परवा पेटणे, भूकंप होणे अशा प्रकारे समस्या आहेत. मी वातावरणातील कारणांचा भूकवचावर परिणाम आहे. माझ्यावर परिणाम भूकवचावरील बाह्य हालचालींमुळे होतो. उदाहरणार्थ दगड फुटणे, तडे जातात आणि उदाहरणार्थ झाड कोसळणे. मी भूकवचावरील बाह्य हालचाली आणि वातावरणातील कारणांचा भूकवचावर परिणाम. हा, आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं. ही जी आहे ती पृथ्वी आहे. पृथ्वीमधील अंतर्गत हालचाली. आता अंतर्गत हालचाली सांगितलेलं तुम्हाला. पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमध्ये काय होतंय तर समजा जमीन थरथरते, कापते किंवा लावार असेल की नाही ते, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतंय अंतर्गत हालचाली निर्माण होतात. आता अंतर्गत हालचाली निर्माण झाल्या ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या पृथ्वीच्या आतमध्ये काहीतरी निर्माण झाल्या हालचाली, तर त्याचा परिणाम काही ना काहीतरी होणार. बरोबर आहे. मग त्याचा परिणाम कुठं होतो भूकवचावरील बाह्य हालचाली. भूकवचावरील बाह्य हालचाली म्हणजे काय पृथ्वीच्या वरचा भाग जो आहे तिथं काही ना काहीतरी परिणाम होतो. मग तो परिणाम कसा होतो बरं हात वर करून सांगणे. समजले ना तुम्हाला? तर हे आता काय काय परिणाम होतो तू सांग. हात वर करून सांगायचं. हा काय परिणाम होतो बरं? भूकंप येतो. बरोबर आहे. तू सांग. दगड कोसळते. बरोबर आहे. तू सांग. महापूर येणे. हा अगदी बरोबर. वरवा पेटणे. हा बरोबर आहे. छान. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. तर ज्यावेळेला ह्या अंतर्गत भू हालचालीमुळे पृथ्वीच्या बाह्य ज्या गोष्टी बाह्य प्रक्रिया त्यावरती परिणाम झाला की त्याचे कायम नकारात्मक परिणाम होतात आणि ते मानवासाठी अत्यंत निरुपयोगी होते. त्यामधूनच काय घडतात तर वित्तहानी होते, म्हणजे पैशाची हानी होते, मानवहानी होते. मग हे जे आहे ना जीवितहानी होते. ठीक आहे. मग ते सगळं कुठं घडते बरं तर वातावरणातील कारकांचा भूकंपावर परिणाम होतो. मग हा परिणामामधून वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. त्यामध्ये तुम्ही आता सगळ्यांनी सांगितलं की नाही की आहे तिने काय सांगितलं की भूकंप येतो. शिवानीने सांगितली दगड कोसळतो. श्रद्धानं एकदम व्यवस्थित सांगितली की जमीन खचते. समजलं काय तुम्हाला काय काय होतं? तर कसा चला तुम्ही टॉपिक बोलणार आहे बाह्य प्रक्रिया भाग 1. त्याआधी तुम्ही सगळ्यांनी अंतर्गत प्रक्रियामुळे होणारा जो परिणाम आहे तो सगळा व्यवस्थित तुम्ही बघितलेला आहे. समजलं काय सर्वांना? तर बघा पेज नंबर 23 ओपन करा सगळ्यांनी. धड्याचं नाव आहे बाह्य प्रक्रिया भाग 1. तर ह्यामध्ये जे चित्र आहेत ते सगळ्यांनी बघा. जे तुम्हाला चित्र दिसतात की नाही पुस्तकातले सगळ्यांनी चित्र बघा. चित्र बघा सगळ्यांनी. पुस्तकातले चित्र बघा. बघायला लागलं काय सगळ्यांनी? होय. सगळीजण बघायला तसं सगळ्यांनी चित्र बघा काय काय आहे काय काय नाही. व्यवस्थित निरीक्षण करा सगळ्यांनी. काय आहे काय नाही बघितला? तर चित्रांमध्ये तुम्हाला काय काय दिसतंय? कोण कोण सांगेल कसे चित्र आहेत, कशाचे चित्र आहेत? सगळ्यांनी सांगायचा प्रयत्न करायचा. देवयानी चित्र बघ व्यवस्थित. निरीक्षण कर काय दिसते काय नाही ते. सगळ्यांनी चित्र बघा काय दिसतात काय नाही ते. अपूर्वा चित्राचं निरीक्षण चालू आहे काय? देवयानी चित्राचं निरीक्षण चालू आहे बघा. कोण सांगणार काय आहे काय नाही ते सांग. वेगवेगळ्या प्रकारची दगडे. वेगवेगळ्या प्रकारचे दगडे आहेत आणि टेकड्या आणि त्याचं खडक हे वर म्हणजे टेकड्या आहेत आणि खडक नाहीये म्हणजे खडक त्याचे फुटलेले आहेत फुटलेले आहेत. बरोबर आहे. खाली वस्तू सांग. हा सांग. पुढे जाण्याच्या पायऱ्या पर्यंत आता
खचल्या. बरोबर आहे. बस खाली. तू सांग. अजून पण आहेत की चित्र बघा सगळे. हा सगळे सांगायचे बघून. दुसरा कुठे आहे खंड म्हणत ते हाताने असं दगड ते हाताच्या शेपमध्ये झालेलं. हा बरोबर आहे. बस खाली. दगड जो आहे की हाताच्या शेप सारखा झालेला म्हणजे हातासारखा म्हणजेच काय तर वातावरणाचा परिणाम झालाय त्या दगडावरती उन्हाचा वाऱ्याचा पावसाचा आणि दगड जो आहे तो थोडं तुटलेला आहे. समजलं? हा ठीक आहे. तू सांग. सांगा. आणि त्याला असं बसबस पडलं. हा चित्र पडलेले आहेत. हा बरोबर आहे. बसा खाली. अपूर्वा सांग. ती मूर्ती होती सारखं म्हणजे वातावरणामध्ये बदल झाल्यावर पाऊस असं थंडी मग ते झाल्यामुळे त्याच्यावर चित्र पडल्यात आणि दगड मोठे त्यामधनं झाड बारीक होते मोठं झालं पण दगडाची ते तुकडं झाल्यात. हा बरोबर आहे. सांग. एक झाड आहे झाड आणि दगड आहे दगडाची हा बरोबर आहे. कसं झालं? दगड आहे त्याला पाहिलं पाहिजे गोल हे दगड आहे म्हणजे ह्या दगडावर समुद्राच्या लाटा पडून ते कुठले म्हणजे फेसपेसारखं हे झाले जाळे तयार झाले. हा सगळ्यांनी वाचायचं काय लिहिले नाही हे निरीक्षण करा. छिन्न भिन्न समुद्राच्या म्हणजे असं कडेला दगड आहे मोठा आणि समुद्राचं शाट लागलं कसं ते दगड कधी फुटलाय. छिन्न भिन्न फुटणे म्हणजे काय विचित्र आकारामध्ये दगड काय झालेला आहे फुटलेला आहे. समजलं काय सर्वांना? हा तर बघा आपण घराकडे येऊया. इथे आता जो आहे ना हा छोटासा ह्याचं नाव आहे ग्लोबी. मग ग्लोबी काय म्हणतो बघा. हा दिलेले चित्रे पहा. त्या प्रत्येक चित्रातील खडकांच्या स्वरूपाचे निरीक्षण करा. चित्रातील खडक फुटलेले तडा केलेले चित्रे पडलेले दिसतात. एका चित्रात शिल्प विद्रूप झालेले दिसत आहे. याची अवस्था का झाली असावी याबद्दल विचार करा. तुम्हाला सुचतील की थोडक्यात कारणे सांगा. तुम्ही शोधलेल्या कारणांची चर्चा करा. तुमची कोणते कारणे सुव्यवस्थित सुयुक्तिक आहेत हे शिक्षकांकडून जाणून घ्या. आता तुम्ही काय सांगितलं की जी दगड आहेत एकटीने तुमच्या फ्रेंडने काय सांगितली की समुद्राच्या पाण्यामुळे ते दगडाला जाऊन चिटकले आणि समुद्रातलं जे शाख देणारे दगडाला चिटकले वातावरणाचा परिणाम होऊन दगडाला छिद्र पडलेली आहेत. त्यालाच आपण काय म्हणायचं स्फटिकीकरण. समजलं? स्फटिकीकरण म्हणायचं. त्याच प्रकारे ही एक काय सांगितलं उत्तर की इतर चित्रामध्ये की नाही हा एक दगड आहे आणि तो छिन्न भिन्न प्रकारे की नाही फुटलेला आहे. पहिला दगड मोठा होता पण कशाचा तरी त्याच्यावरती परिणाम झाला तो दगड काय झाला फुटला. समजलं काय? त्याच्यानंतर अनेक आहे तिला काय सांगितली की एक मूर्ती आहे. लई जुनी मूर्ती आहे ही आणि मूर्तीची जर व्यवस्थित निगा राखली नसली त्याला वेळोवेळी कलर केलं नसलं व्हाईट पेंटिंग केलं नसलं तर त्याचं काय होतंय वातावरणाचा परिणाम होतोय आणि ती मूर्ती आहे ती काय झालेली आहे त्याच्यामध्ये होल तयार झालेले आहेत. पण हे होल जे तयार होतात ते बघायचे भोंगे ते नाही की नाही भोंगे ह्या सगळ्यांनी मिळून कधी काय ना काहीतरी बघताय का तुम्ही हे? हा भोंगे ते नाव येते की नाही